नमस्कार. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांनी आता राज्यपालांना निवेदन दिलंय. या निवेदनाद्वारे खेडकरांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंविरोधात तक्रार केली आहे. जिल्हाधिकारी दिवसेंनी अपमानकारक वागणूक दिली असा आरोप खेडकरांनी केलाय. उद्दाम अधिकारी म्हणून प्रतिमा निर्माण झाल्यानं मानसिक त्रास होतोय असंही पूजा खेडकर यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. एकीकडे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यात आलेली आहे. पूजा खेडकर यांनी निवेदन देऊन ही तक्रार केली आहे. तर दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या विरोधात यापूर्वीच अनेक तक्रारी दाखल झालेल्या आहेत. पूजा खेडकर यांच्या आयएएस होण्यावर त्यांनी यापूर्वी त्यासाठी दिलेले जे सर्टिफिकेट आहेत, जी कागदपत्र आहेत, ती बोगस असण्यावरूनही अनेक वाद निर्माण झाले. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात. पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसेंच्या तक्रारीला उत्तर दिलंय. रुजू होण्याच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना बसण्याच्या व्यवस्थेबाबत विचारणा केली. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था नसते असे त्यांनी सांगितलं. तर यशदाच्या संचालकांच्या कानावरती मी ही गोष्ट घातली, त्यांनी व्यवस्था करतो असं म्हटलं. नंतर मला बसण्याच्या 2 जागा दाखवल्या गेल्या, त्यातली एक वॉशरूम नसल्यानं नाकारली. दुसरी 4थ्या मजल्यावरील खनिकर्म विभागाच्या स्टोअरची जागा दाखवली, ती मी मान्य केली. नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मला अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणीसाठी बोलावलं. त्याचवेळी माझे वडील माझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आले होते. मी त्यांची अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांशी ओळख करून दिली. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी मला बसण्याची व्यवस्था झाली का असं विचारलं. मी स्टोअर रूम बद्दल सांगितलं. तुम्ही आयएएस अधिकारी आहात, माझे खासगी दालन वापरा असं ते म्हणाले. शिपायाला व्यवस्था करायला त्यांनी सांगितलं. बाहेर नावाचा बोर्ड लावायलाही त्यांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेले नाही. त्याच दिवशी जिल्हाधिकारी दिवसे 3 ते 4 दिवसांच्या रजेनंतर परतले. मी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं दालन वापरत असल्याचा राग त्यांना आला असावा. त्यांनी तहसीलदाराला बोलावून टेबल खुर्ची बाहेर काढण्यास सांगितलं. मी बोलण्याचा प्रयत्न केला पण ऐकलं नाही. मी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं दालन जबरदस्तीनं घेतलं नाही हे सांगितलं. त्यांची माफी मागितली पण त्यांनी उद्दामपणाची तक्रार केली. पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसेंच्या तक्रारीला हे उत्तर दिलंय. अधिक या संदर्भात बोलणार आहोत. राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. राहुल, रंजक कथा या संदर्भात बाहेर पडतील असं यापूर्वीच तुम्ही म्हणाला होतात आणि तशा हळूहळू पडताना पाहायला मिळत आहेत. मात्र काही मुद्दे जे आहेत ते आता हळूहळू समोर येत आहेत. यावरती स्वतः पूजा खेडकरनं सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती, ती पण आपण पाहिली होती. मात्र नेमकं काय म्हणायचं की थेट जे आरोप करण्यात येत आहेत ते किती गंभीर स्वरूपाचे आहेत? याच्यात सगळा घटनाक्रम त्यांनी सांगितलाय. तो इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेला आहे. तो त्यांनी विभागीय आयुक्त जे कुणकुलवार आहेत त्यांच्याकडे दिला आहे. आणि त्यातली पुढचं अपडेट असं आहे की ह्या पूजा खेडकर यांच्या इंग्रजी निवेदनावरती कुणकुलवार विभागीय आयुक्तांनी सुहास दिवसे यांना पण विचारलं की तुमचं जे काही म्हणणं आहे ते मांडा. गुरुवारपर्यंतची येत्या मुदत दिलेली आहे. आणि त्या दोघांचंही म्हणणं जे आहे ते योग्य त्या ऑथॉरिटीकडे पाठवलं जाईल. कारण पूजा खेडकर सुद्धा प्रोबेशनरी आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्याबद्दलच्या सगळ्या घडामोडी, त्यांच्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र, हा सगळा वेगळा भाग आहे. आता हा जो घटनाक्रम आहे तो असं सूचित करतो आहे की 26 पानी जे सुहास दिवसे यांनी पत्र लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये पूजा खेडकर यांचं जे एकूण वर्तन होतं, तो जो घटनाक्रम होता जो सविस्तरपणे आपण सांगितला, तर तो घटनाक्रम कसा घडला याबद्दलचं पूजा खेडकर यांचं स्वतःचं काही म्हणणं आहे. आणि ते म्हणणं त्यांनी इथे मांडलेलं आहे की त्या 2 दिवसामध्ये काय घडलं, कशा पद्धतीनं सुहास दिवसे आणि त्यांच्यातला संवाद झाला, मग अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची त्यांनी काय कार्यालय असेल ते कसं घेतलं वगैरे. आता याच्यातनं होतं काय आहे की पूजा खेडकर यांना असं सूचित करायचं आहे की हा सगळा जो प्रकार आहे तो ते म्हटले पण आहेत की हा गैरसमजुतीतनं घडलेला आहे. आणि त्या गैरसमजुतीतून घडलेल्या प्रकाराला सुहास दिवसे यांनी
एक वेगळा टच दिला आणि मी एक उद्दाम अधिकारी आहे अशा पद्धतीची प्रतिमा माझी तयार केली. आणि ती प्रतिमा ही माझ्या एकूणच पुढच्या करिअरच्या दृष्टीनं घातक आहे. मला ह्या सगळ्या गोष्टीचा मानसिक त्रास झाला आहे, अशा पद्धतीचं निवेदन त्यांनी कुंकुलवार यांच्याकडे दिलेलं आहे. आता हे निवेदन आणि वाशिम मध्ये त्यांनी पोलिसांकडे दिलेलं निवेदन, ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. तिथे त्यांनी सरळ सरळ फौजदारी संहितेप्रमाणे तक्रार दाखल केलेली आहे की सुहास दिवसे यांनी माझा मानसिक छळ केला. आणखी काही तपशील आपल्याकडे येतील, ते तपशील आपण त्यांना सांगू. आता सुहास दिवसे यांनी सुरुवातीपासून जी भूमिका घेतलेली आहे ती त्यांच्या 26 पाणी पत्रामध्ये आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही प्रोबेशनरी ऑफिसरकडनं ज्या गोष्टी मला अपेक्षित नव्हत्या त्या घडल्या नाहीत, त्यांना कार्यालय देणं नियमात बसत नव्हतं वगैरे. आणि मग तो अहवाल गेल्यानंतर तो माध्यमामध्ये आला, आपण तो ब्रेक केला आणि त्यानंतरचा सगळा घटनाक्रम आहे. त्यामुळे ह्याच्यात तीन गोष्टी आहेत. एक, पोलिसाकडे दाखल झालेली तक्रार, दुसरं सुहास दिवसे यांचं स्वतःचं पत्र, आणि त्या पत्राच्या अनुषंगाने पूजा खेडकर यांनी आता जो नवी भूमिका घेऊन सुहास दिवसे यांच्याच विरोधात केलेली तक्रार, त्यातले सगळे जे धागेदोरे आहेत ते प्रत्यक्षात पूजा खेडकर ज्या वेळेला स्वतः माध्यमासमोर येऊन बोलतील, तशी परवानगी त्यांना असेल तरच त्याची उकल होईल. आणि अंतिमतः गुरुवारी जो चौकशी अहवाल येईल प्रज्ञा, त्या चौकशी अहवालामधनं काही नव्या गोष्टीचे खुलासे होतील जर सुहास दिवसे यांनी ह्या पूजा खेडकर यांच्या पत्राला उत्तर दिलं तर. नक्कीच. आणि या संदर्भातले काही खुलासे आता नव्यानं होताना आपल्याला पाहायला मिळतील. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल कुलकर्णी.